नमस्कार. माहितीये का, आपल्या किचनमध्येच कितीतरी आरोग्य समस्यांवरचे उपाय दडलेले असतात. आज आपण अशाच एका सोप्या पण खूप प्रभावी उपायाबद्दल बोलणार आहोत, जो खास करून महिलांसाठी एक वरदान आहे. आणि तो म्हणजे तुळशीचा काढा. आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात छोट्या मोठ्या आरोग्य समस्या तर कायमच असतात, नाही का? मग अशा वेळी वाटतं की अरे यावर काहीतरी सोपा आणि घरगुती उपाय असता तर. चला, आज असाच एक उपाय शोधूया. बरं, हा उपाय इतका महत्वाचा का आहे हे समजून घेण्यासाठी आधी त्या समस्यांवर एक नजर टाकूया, ज्यांचा सामना बऱ्याच महिलांना रोजच्या रोज करावा लागतो. म्हणजे बघा, आजकालच्या लाईफस्टाईलमुळे मासिक पाळीतली अनियमितता, हॉर्मोन्समध्ये होणारे बदल, सततचा थकवा आणि स्ट्रेस, वजन वाढणं, सारखी सर्दी खोकला होणं, या सगळ्या गोष्टी आता किती कॉमन झाल्या आहेत नाही का? पण ह्या सगळ्यावर आपल्या घरातच एक खूप पॉवरफुल नैसर्गिक उपाय आहे, आणि तो म्हणजे आपली लाडकी तुळस. आपल्या संस्कृतीत तुळशीला फक्त पूजेचं स्थान नाहीये. आयुर्वेदाने तर तिला औषधी वनस्पतींची राणी असं म्हटले. विचार करा, किती मोठी गोष्ट आहे ही. तुळशीचा काढा म्हणजे एक असा उपाय जो आपल्या शरीरातले टॉक्सिन्स म्हणजे विषारी घटक बाहेर काढतो आणि शरीराला आतून मजबूत बनवतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. तर मग हा काढा नक्की काम करतो कसा? चला, महिलांच्या आरोग्यासाठी याचे 5 महत्वाचे फायदे बघूया, आणि मला खात्री आहे हे ऐकून तुम्ही नक्कीच चकित व्हाल. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि कदाचित सगळ्यात महत्वाच्या फायद्याने. आणि तो म्हणजे हॉर्मोन्सचं बॅलन्सिंग. हो, तुळशीचा काढा जर नियमितपणे घेतला तर शरीरातले हॉर्मोन्स नियंत्रणात राहण्यास खूप मदत होते, आणि त्यामुळेच पीओसीडी किंवा पीसीओएस सारख्या त्रासांमध्ये मोठा आराम मिळतो. आता वळूयात दुसरा फायद्याकडे, जो थेट मासिक आरोग्याशी जोडलेला आहे. मासिक पाळी वेळेवर येत नाही, त्या काळात खूप वेदना होतात, कंबर दुखते, या सगळ्या त्रासांपासून आराम मिळवण्यासाठी हा काढा खरंच खूप प्रभावी आहे. आणि तिसरा फायदा, हा तर आजच्या काळात प्रत्येकालाच हवाय, तो आहे मानसिक आणि शारीरिक ऊर्जेशी संबंधित. म्हणजे बघा, तुळस आपलं मन शांत ठेवायला मदत करते. त्यामुळे काय होतं, रोजचा स्ट्रेस, ती चिडचिड कमी होते, आणि आपोआपच थकवा पण दूर पडतो. चौथा फायदा आहे आपल्या शरीराच्या डिफेन्स सिस्टमशी संबंधित, म्हणजेच आपल्या रोगप्रतिकारक शक्तीशी. ज्या लोकांना सारखं सर्दी, खोकला, ताप असं काही ना काही होत राहतं ना, त्यांच्यासाठी तुळशीचा काढा म्हणजे एक वरदानच आहे. कारण तो आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतो. आणि आता बघूया 5वा आणि शेवटचा फायदा. हा काढा वजन मॅनेज करायलाही मदत करतो. कसं? तर तो आपली पचनसंस्था सुधारतो, आणि एकदा का डायजेशन सुधारलं की वजन नियंत्रणात ठेवायला आपोआपच मदत होते. तर हे होते फायदे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा काढा घरी बनवायचा कसा? काळजी करू नका, त्याची पद्धत अगदी सोपी आहे. चला बघूया. यासाठी लागणारं साहित्य तर आपल्या किचनमध्ये सहज सापडेल. आपल्याला हवी आहेत फक्त 10 ते 12 तुळशीची पानं, 1 ग्लास पाणी, अर्धा चमचा खिसलेलं आलं, 4-5 काळी मिरी, आणि हो, चवीसाठी थोडंसं मध, जे आपण नंतर घालणार आहोत. आणि कृती तर त्याहूनही सोपी आहे. एका भांड्यात 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्यात तुळशीची पानं, आलं आणि काळी मिरी टाकायची. आता हे पाणी अर्ध होईपर्यंत छान उकळू द्या. मग गॅस बंद करून ते गाळून घ्या. काढा थोडा कोमट झाला की त्यात चवीनुसार मध घालायचं. झालं, आपला हेल्दी काढा तयार. बरं, आता काही महत्त्वाच्या गोष्टी. म्हणजे हा काढा कधी घ्यावा, कसा घ्यावा आणि काय काळजी घ्यावी. उत्तम रिझल्टसाठी हा काढा सकाळी, रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी घेतला तर छान. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा रोजच्या रोज घ्यायची गरज नाहीये. आठवड्यातून 3 ते 4 वेळा घेतला तरी पुरेसा आहे. आणि ही सूचना खूप महत्वाची आहे, जरा लक्ष देऊन ऐका. गरोदर महिलांनी हा काढा घेण्याआधी डॉक्टरना नक्की विचारावं. आणि हो, कोणतीही गोष्ट प्रमाणातच चांगली, त्यामुळे याचं अतिसेवन टाळा. शेवटी एकच सांगेन, महागड्या औषधांच्या मागे धावण्याऐवजी आपल्याच घरात उपलब्ध असलेल्या अशा नैसर्गिक उपायांचा वापर करणं कितीतरी चांगलं. खरंच, आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे, नाही का?